in digestion and absorption. We have discussed about what is digestion. Then after, how are the food is digested within the body. आपल्या बॉडी मध्ये फूड त्या ठिकाणी कशा पद्धतीने थोडक्यात काय केल्या जात असतात, डायजेस्ट केल्या जात असतात. ठीक आहे. अँड वी आर डिस्कसिंग अबाउट द एलिमेंटरी कॅनल अँड द असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड. ज्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपली डायजेशनची प्रोसेस कंप्लीट होत असते त्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या एलिमेंटरी कॅनल बद्दल आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत असोसिएट असलेले ज्या ग्लँड्स असतात त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी डिस्कस करते. बरोबर. आपण बक्कल कॅव्हिटी बद्दल डिस्कस केलेले आहे. त्याच्यानंतर आपण फॅरिंग्स बद्दल डिस्कस केलेले आहे. फॅरिंग इज द कॉमन passage or common source from where trachea and esophagus arises. pharynx हा कॉमन अशा प्रकारचा भाग राहतो की जिथून त्या ठिकाणी लंग्स कडे पास होणारा ट्रॅकिया आणि स्टमक कडे पास होणारा इसोफॅगस काय करत असतो त्या ठिकाणी अराइज होत असतो. ठीक आहे. इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द इसोफॅगस. आपण इसोफॅगस बद्दल डिस्कस केलेले आहे. त्यानंतर टुडे वी विल डिस्कस अबाउट द स्टमक. ठीक आहे. इट इज अ जे शेप ऑर्गन present in the abdominal cavity at the left hand side in the upper abdominal cavity. स्टमक म्हणजे एक प्रकारच्या जे शेपच्या आकाराचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर राहत असतं ते आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या लेफ्ट साइड मध्ये अपर पार्ट मध्ये त्या ठिकाणी काय झालेलं असते, लोकेट झालेलं असते. ठीक आहे. सो स्टमक हॅज 4 मेन पार्ट्स. स्टमक मध्ये त्या ठिकाणी 4 मेन अशा प्रकारचे पार्ट्स राहत असतात. द फर्स्ट पार्ट इज कार्डियक रिजन. जो पहिला पार्ट राहत असतो तो कोणता रिजन राहत असतो त्या ठिकाणी, कार्डियक रिजन राहत असतो. वेअर इसोफॅगस ओपन्स इनटू द स्टमक. ज्या ठिकाणी इसोफॅगस हा स्टमक मध्ये ओपन होत असतो अशा प्रकारच्या स्टमकच्या रिजनला त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हटले जात असते, कार्डियक रिजन असं म्हटले जात असते. बरोबर. नंतर बिलो टू द कार्डियक रिजन देयर इज फंडस ऑर फंडिक रिजन. या कार्डियक रिजनच्या साइडला त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असते, फंडिक रिजन राहत असते, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंडस. ठीक आहे. त्याच्यानंतर these parts is the body of the stomach, which is the main central cavity or which is the main central part of the stomach. ठीक आहे. हा जो भाग असतो तर ह्या भागाला त्या ठिकाणी थोडक्यात बॉडी म्हणले जात असते स्टमकची आणि हा मेन सेंट्रल अशा प्रकारचा पार्ट राहत असतो कुठल्या घटकाचा, आपल्या स्टमक घटकाचा. ठीक आहे. देन आफ्टर लास्ट रिजन जे राहत असते तर लास्ट रिजन इज पायलोरिक रिजन. कोणतं रिजन राहत असते, पायलोरिक रिजन राहत असते. बरोबर. पायलोरिक रिजन फ्रॉम वेअर स्मॉल इंटेस्टाइन स्टार्ट्स. पायलोरिक रिजन अशा प्रकारचं राहत असते की जिथून स्मॉल इंटेस्टाइन काय करत असतात, स्टार्ट्स होत असतात. दॅट इज डिओडनम जो असतो तो डिओडेनम त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असतो, स्टार्ट्स होत असतो. बरोबर. अशा पद्धतीने. तर आता जे स्टमक असते तर त्या ठिकाणी स्टमकचं फंक्शन कुठल्या प्रकारचं राहत असते, डायजेशन ऑफ फूड. स्टमक मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात फूडचं काय केलं जात असते, डायजेशन केलं जात असते. अँड मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. मेनली स्टमक मध्ये जर कुठले घटक डायजेस्ट होत असतील आपल्या फूड मधले न्यूट्रिएंट पैकी तर प्रोटीन्स त्या ठिकाणी काय करतात, डायजेस्ट होत असतात. स्टमक कंटेन द गॅस्ट्रिक ज्यूस. स्टमकच्या आतमध्ये त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूस राहत असते विच हॅज पीएच 1 or 2 की ज्याचा पीएच त्या ठिकाणी जवळपास 1 किंवा 2 अशा प्रकारचा राहत असतो. हियर वी हॅव रिटन डाउन 2. ठीक आहे. आता ह्या पीएच मुळे त्या ठिकाणी थोडक्यात काय होत असते की इट कन्वर्ट्स ड्यू टू द हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेटेड बाय गॅस्ट्रिक ग्लँड. The acidic condition helps the inactive enzyme pepsinogen to convert into pepsin. तर थोडक्यात जे इनएक्टिव्ह अशा प्रकारचं एन्झाईम राहत असते ते म्हणजे कोणतं, पेप्सिनोजन एन्झाईम. बरोबर. तर या पेप्सिनोजन एन्झाईमचं रूपांतर कशामध्ये केलं जात असते, त्या ठिकाणी पेप्सिन मध्ये केलं जात असते. ज्यावेळेस आपण डायजेशनची मेकॅनिझम बघितणार तर मेकॅनिझम मध्ये आपण या सगळ्या गोष्टी परत काय करणार त्या ठिकाणी डिस्कस करणार. बरोबर. तर स्टमकचं फंक्शन काय असते, मेनली प्रोटीन घटकाचं त्या ठिकाणी काय करणं, डायजेशन करणं. स्टमक मध्ये त्या ठिकाणी जो पीएच असतो तो 2 असतो जवळपास किंवा 1 असतो. ठीक आहे. जे इनएक्टिव्ह एन्झाईम असते पेप्सिनोजन त्याचं रूपांतर पेप्सिन मध्ये केलं जात असते आणि पेप्सिन नंतर त्या ठिकाणी थोडक्यात प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करत असते. ठीक आहे. इट ऑल्सो हेल्प्स टू सॉफन. ते जे त्या ठिकाणी थोडक्यात आपलं जे फूड असते त्या फूडला सॉफ्ट करण्यासाठी. इट ऑल्सो हेल्प्स टू सॉफन फूड फॉर डायजेशन. फूडला डायजेशन साठी सॉफ्टन करण्याचं काम सुद्धा कोणामार्फत केलं जात असते, त्या ठिकाणी स्टमक मार्फत केलं जात असतं. ठीक आहे. आता पण स्टमक मध्ये त्या ठिकाणी काय राहत असतं, द लाइनिंग ऑफ द स्टमक. स्टमकच्या आतमधला जो भाग राहत असतो
ठीक आहे. द लाइनिंग ऑफ द स्टमक दॅट इज म्युकोजा इज हेवीली फोल्डेड. स्टमक जे असतं तर या स्टमक मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात ज्या इनर लाइनिंग असतात या अशा प्रकारची जी लाइनिंग असतात तर या लाइनिंग मध्ये त्या ठिकाणी हेवीली अशा प्रकारची काय राहत असते, फोल्डिंग राहत असते, बरोबर. आणि ही हेवीली फोल्डिंग जी राहत असते तर फॉर्मिंग मिलियन्स ऑफ गॅस्ट्रिक ग्लॅंड्स. आणि हीच फोल्डिंग म्हणजे म्युकोजाची जी फोल्डिंग राहत असते तर म्युकोजाची फोल्डिंग त्या ठिकाणी थोडक्यात मिलियन्स ऑफ गॅस्ट्रिक ग्लॅंड्स काय करते त्या ठिकाणी या रिजन मध्ये अशा पद्धतीनं फॉर्म केल्या जात असतात. ठीक आहे. आणि गॅस्ट्रिक ग्लॅंड्स सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ग्लॅंडचं काम काय राहत असते त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूसला काय करणं, सिक्रेट करणं, बरोबर. त्यानंतर फ्रॉम द पायलोरिक रिजन स्टमक ओपन्स इनटू द स्मॉल इंटेस्टाइन. पायलोरिक रिजनच्या ठिकाणी स्टमक काय करते, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये म्हणजे ओपन होत असते, बरोबर. स्मॉल इंटेस्टाइन ऑल्सो डिवायडेड इनटू 3 पार्ट. जे आपलं स्मॉल इंटेस्टाइन असते तर स्मॉल इंटेस्टाइन इज ऑल्सो डिवायडेड इनटू 3 पार्ट. स्मॉल इंटेस्टाइनला सुद्धा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केले जात असते. फर्स्ट पार्ट इज डिओडेनम. ठीक आहे, याला तुम्ही डिओडेनम असं वाचू शकता किंवा डिओडेनम असं सुद्धा वाचू शकता, बरोबर. तर हा जो डिओडेनम पार्ट राहत असतो तर ह्या पार्ट मध्ये हा अशा प्रकारचा पार्ट राहत असतो स्मॉल इंटेस्टाइनचा की जो स्टमक मधून त्या ठिकाणी थोडक्यात अराइज होत असतो आणि स्मॉल इंटेस्टाइन किंवा जी आपली लोअर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी असते त्या लोअर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी पर्यंत एलिमेंटरी कॅनलला एक्सटेंड करत असतो किंवा वाढवत असतो. ठीक आहे. तर इट इज द पार्ट व्हेअर डक्ट फ्रॉम लिव्हर मधून येणारी जी डक्ट असते किंवा त्या ठिकाणी थोडक्यात जी बाईल डक्ट असते की जी गॉल ब्लॅडर मधून त्या ठिकाणी बाईल ज्यूस घेण्याला लागली अशा प्रकारची बाईल ज्यूस किंवा जी लिव्हर डक्ट राहत असते तर ती लिव्हर डक्ट त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असते, डक्ट फ्रॉम लिव्हर अँड डक्ट फ्रॉम पॅनक्रियाज. आपलं जे लिव्हर राहत असते आणि जे पॅनक्रियाज राहत असते यांच्यामधून ज्या डक्ट अराइज होत असतात, ज्या डक्ट बाहेर पडत असतात तर त्या ओपन्स इनटू द डिओडेनम. ओपन इनटू डिओडेनम. त्या डिओडेनम घटकामध्ये काय करत असतात, ओपन होत असतात. स्मॉल इंटेस्टाइनचा अशा प्रकारचा पार्ट की ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडरची जी डक्ट राहत असते, लिव्हर कडून येणारी जी डक्ट राहत असते ती डक्ट आणि त्याच्यानंतर पॅनक्रियाज मधली जी डक्ट राहत असते त्या दोन्ही डक्ट डिओडेनमच्या ठिकाणी एकमेकाला जुळतात. जुळल्याच्या नंतर कॉमन डक्ट तयार होत असते आणि ती कॉमन डक्ट त्या ठिकाणी ओपन्स इनटू द डिओडेनम. ही डिओडेनम घटकामध्ये काय करत असते, ओपन होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात द नेक्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन इज जेजनम. स्मॉल इंटेस्टाइनचा जो नेक्स्ट पार्ट राहत असतो तो कोणता राहत असतो, त्या ठिकाणी जेजनम पार्ट राहत असतो की जो जवळपास अशा पद्धतीने इकडे पसरलेला राहत असतो. ठीक आहे. अँड द लास्ट वन पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन इज इलियम. आणि जो शेवटचा पार्ट राहत असतो तो कोणता राहत असतो, त्या ठिकाणी इलियम राहत असतो, बरोबर. This too has contained many secretal cells. याच्यामध्ये त्या ठिकाणी भरपूर अशा प्रकारच्या सिक्रेटल सेल्स राहत असतात विथ सिक्रेट व्हेरियस एन्झाइम्स की ज्या वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स सिक्रेट करतात आणि त्या एन्झाइम्सच्या मदतीने थोडक्यात आपली जी डायजेशनची प्रोसेस असते त्या डायजेशनच्या प्रोसेसला किंवा डायजेशनच्या ज्या वेगवेगळ्या रिएक्शन्स असतात त्यांना काय केलं जात असतं, कॅटलाइज केलं जात असतं. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. देन आफ्टर the next part of the alimentary canal is large intestine. त्याच्यानंतरचा जो पार्ट राहत असतो आपल्या एलिमेंटरी कॅनलचा तो म्हणजे कोणता राहत असतो, त्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाइन पार्ट राहत असतो. लाईक दॅट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन इज ऑल्सो डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. त्याला सुद्धा 3 भागामध्ये काय केलेलं आहे, त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर पहा इथं स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइन या दोन्हीच्या मध्ये एक ब्लाइंड अशा प्रकारचं पॉच राहत असतं, त्याला सीकम असं म्हटलं जात असतं. अँड देअर इज अ अपेंडिक्स. आणि तिथे त्या ठिकाणी एक व्हर्मिपॉक्स अशा प्रकारचा काय राहत असतो, व्हर्मिपॉक्स अशा प्रकारचा काय राहत असतो, अपेंडिक्स राहत असतो, बरोबर. अपेंडिक्स हा अशा प्रकारचं स्ट्रक्चर राहत असतं विच इज अ व्हेस्टिजियल ऑर्गन इन अवर बॉडी. जे आपल्या बॉडीमध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, आपल्या पूर्वजांमध्ये होतं म्हणून आपल्यामध्ये पण त्याचा आपल्या चालू कंडिशन मध्ये आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नसल्यामुळे आपण त्या अपेंडिक्सला थोडक्यात काय म्हणतो, व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणत असतो. ठीक आहे. देन द फर्स्ट पार्ट ऑफ द, आता पहा जे लार्ज इंटेस्टाइन आहे ते सर्वात पहिल्यांदा स्मॉल इंटेस्टाइन पासून लार्ज इंटेस्टाइनची सुरुवात होते तर सर्वात पहिल्यांदा ते वरच्या दिशेने हे होतं, बरोबर. वरच्या दिशेने चालले म्हणजे त्या ठिकाणी असेंडिंग कोलन. कुठला कोलन, असेंडिंग कोलन,
बरोबर. त्याच्यानंतर हा जो आहे तो आडवा अशा प्रकारचा आहे म्हणून त्याला म्हणतात त्या ठिकाणी थोडक्यात काय ट्रान्सव्हर्स कॉलम. म्हटलं जात असते ट्रान्सव्हर्स कॉलम असं म्हटलं जात असते. बरोबर. आणि जो तिसरा भाग राहत असतो जो खाली येत असतो अॅनसच्या दिशेकडे तर त्याला म्हणत असतात त्या ठिकाणी थोडक्यात कोणता सॉरी डिसेंडिंग कोलन म्हटलं जात असते. ठीक आहे. डिसेंडिंग. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन प्रमाणे 3 भागामध्ये काय केलेलं असते त्या ठिकाणी डिवाइडिंग केलेलं असते. बरोबर. एक असेंडिंग कॉलम राहत असतो जो अशा पद्धतीने वरच्या दिशेने जातो. त्यानंतर त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स कॉलम राहत असतो की जो आडवा अशा प्रकारचा राहत असतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात डिसेंडिंग कॉलम राहत असतो विच इज डिसेंड टुवर्ड्स द अॅनस ऑर रेक्टम की जो अॅनस किंवा रेक्टम काय होतो त्या ठिकाणी थोडक्यात डिसेंड होत असतो. बरोबर. नाउ ऍट द above the anus there is muscle called rectum. या anusच्या वरती त्या ठिकाणी एक मसल राहत असतात. those muscles are called as rectums. There are 2 types of muscle. या ठिकाणी 2 प्रकारचे मसल राहत असतात. the internal muscles are involuntary. जे इंटरनल मसल राहत असतात ते कसे राहत असतात त्या ठिकाणी इनव्हॉलंटरी अशा प्रकारचे मसल्स राहत असतात. and the external muscle जे त्याच्यानंतरच्या खालचे किंवा below it these muscles are voluntary muscles. मसल्स राहत असतात त्या ठिकाणी व्हॉल्युंटरी अशा प्रकारचे मसल्स राहत असतात. ठीक आहे. अँड ऍट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फ्रॉम द बॉडी द व्हॉल्युंटरी मसल्स exerts pressures over the undigested food and through anus the undigested food is thrown out of the body through anus. आणि anus मार्फत त्या ठिकाणी थोडक्यात बॉडी बाहेर फूड काय केले जात असते थ्रोन आउट केले जात असते which is the undigested food or undigested part of the food. ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात काय राहत असते आपल्यामध्ये एलिमेंटरी कॅनल राहत असते. एलिमेंटरी कॅनल मध्ये मेन पार्ट कुठले येतं द फर्स्ट पार्ट इज बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी मध्ये 32 टीथ्स राहत असतात. देन आफ्टर देर इज टीथ. देन आफ्टर फॅरिंग्स अशा प्रकारचा कॉमन पासेज राहत असतो किंवा एक अशा प्रकारचा कॉमन घटक राहत असतो फ्रॉम वेअर द ट्रॅकिया which goes towards the lungs and esophagus which goes towards the stomach are arises की ज्याच्यामधून काय करत असतात arises होत असतात. ठीक आहे. then after from in the stomach is divided into 4 part. the first part is cardiac where esophagus opens to the stomach. then the next part is fundus. then the body which is the main central canal or which is the main central part of the stomach. then after pylori is the region from where stomach opens into the small intestine or into the part of small intestine which is we called duodenum. की ज्याला आपण काय म्हणत असतो त्या ठिकाणी duodenum असतो. बरोबर. duodenum is the part of the small intestine in which the duct from liver and the duct from pancreas open as collection called as common duct. तर डिओडेनम अशा प्रकारचा पार्ट राहत असतो की लिव्हर कडून येणारी डक्ट आणि पॅनक्रियास कडून येणारी जी डक्ट असते ती कॉमन डक्ट म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात डिओडेनम मध्ये काय करत असते ओपन्स होत असते. बरोबर. त्यानंतर जे सेकंड पार्ट राहत असतो स्मॉल इंटेस्टाइनचा तो म्हणजे कोणता राहत असतो त्या ठिकाणी जेजनम पार्ट राहत असतो. अँड द लास्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन इज इलियम. देन आफ्टर लार्ज इंटेस्टाइन between small intestine and large intestine it is a continuous passage. तो एक continuous अशा प्रकारचा passage राहत असतो. but between small intestine and large intestine there is a blind pouch which we call cecum. इथे एक blind pouch राहत असतो त्याला आपण cecum म्हणत असतो. and there is vestigial organ that is appendix. बरोबर. large intestine is also divided into 3 parts that is ascending colon, transverse colon and descending colon. then after there are rectums. Rectums has involuntary muscles which is inward and below it there are voluntary muscles. And the last part of the from where the elementary canal posteriorly opens. की जिथे elementary canal posteriorly opens होत असते अशा प्रकारचा पार्ट राहत असतो त्या ठिकाणी कोणता anus पार्ट असतो. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण एलिमेंटरी कॅनल बद्दल डिस्कस केलेले आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द असोसिएट डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार जसं की आपल्या माउथ मध्ये असलेल्या सलायव्हरी ग्लँड्स. देन आफ्टर लिव्हर. देन आफ्टर गॅस्ट्रिक ग्लँड्स इन द स्टमक. देन आफ्टर पॅनक्रियास अँड सिक्रेटियस सेल्स ऑफ व्हेरियस एन्झाइम इन द स्मॉल इंटेस्टाइन. ठीक.